तर बघा ही आपली काठपदर साडी आहे. तर काठपदर साडीला त्यांनी हे मोराचे पॅच आणून दिले आहे कस्टमरने. तर हे कुठे कसे ॲडजस्ट करायचे हे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले आपण ही बाही ॲडजस्ट म्हणजे शिवून घेतलेली आहे. तिचा जो हा फ्रंट पार्टचा कट आहे तो पण आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर दोन्ही साईडचा आपण पूर्ण बाही रेडी करून घेतली. ही लेस पण त्याला लावली. आता हे पॅच कसे ॲडजस्ट करायचे हे कित्येक जणांना समजत नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगते की हे पॅच कसे ॲडजस्ट करायचे. तर सगळ्यात पहिले हे पॅचचं टोक कुठे पाहिजे, आपला हा जो हात आहे या बाजूने असा आला पाहिजे आणि या साईडचा आपला या बाजूने आला पाहिजे. अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे मॅनेज करा की हे कोणत्या साईडने गेले पाहिजे. त्याच्यानंतर बघा हा जो हात आहे फ्रंट पार्ट आपला ह्या हाताला येणार, बरोबर. अशा वेळेस मग हा आपला जो पॅच आहे तो आपण असा ठेवणार, बरोबर. आता या जो आहे बाहीचा याचा आपल्याला सेंटर घ्यायचा. तर आपण एक सेंटरचं नॉर्मली निशाण मारून घ्यायचं. त्यानंतर ही बाही ओपन करायची. आता कसं ॲडजस्ट करायचं तुम्हाला या बाजूने घ्यायचं तर या बाजूवरही घेऊ शकतात, पण मोस्टली आपला ह्या ठिकाणी हा ब्लाऊजचा शेप जो आहे चांगला दिसतो. तर आपण हा असा ठेवणार थोडासा क्रॉसमध्ये आणि ह्या पॅचचाही सेंटर घेणार, म्हणजे सेंटर बरोबर एक साईड इकडे आणि एक साईड तिकडे व्यवस्थित अशी होणार. तर अशा पद्धतीने आपण हे पॅच ठेवायचे. हे बघा दोन्ही तुम्ही व्यवस्थित चेक करा. आता ह्या काठकिनारीच्या ठिकाणी आपला हा पाय असा आलेला आहे पिसाचा आणि हे पीस आपला असा आलेला आहे. तर सेम या पद्धतीने हे पॅच ठेवायचे आणि तो कसा शिवायचा. तर बघा ही टूक तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा जो पॅच आहे ह्या टूकनी तुम्ही चिपकवू शकतात आणि चिकवल्यानंतरही तुम्हाला हाताने हा पॅच शिवायचा किंवा तुम्ही मशीनवरही हा पॅच बसवू शकतात. तर सगळ्यात पहिले मी आता ह्या टूकने त्याला चिटकवते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने हा पॅच शिवू शकतात किंवा मशीनवरही तो तुम्ही शिवू शकतात. तर बघा हा आपला ह्या साईडचा हात आहे, एकदम सेंटरला आपला हे जो पॅच आहे व्यवस्थित बसणार आहे आणि ह्या हाताचाही आपला हा एकदम सेंटरला बसणार आहे. तर नक्कीच याच पद्धतीने थोडंसं मेजरमेंट घेऊनच ही अशी पॅच तुम्ही बसवत चला, जेणेकरून पॅच वाकडे तिकडे होणार नाही. थँक्यू.